हमी पत्र म्हणजे प्रत्येक जेव्हा लोन घेतात कोणी तेव्हा लोन घेतल्यानंतर बँक गॅरेंटर मागतं. आता या गॅरेंटरचा अर्थ कोणाला काही नीट समजत नाही आणि बहुतेक लोक काय आहे, ओळखीचे लोक विचारल्या म्हटल्यानंतर सही करून देतात, जास्त विचार करत नाहीत त्याच्यावर. आता आपल्या फॅमिलीमधला जर कोण आपल्याकडे आला, आपला भाऊ आला किंवा आपली कोणी आली आणि त्यांनी जर लोनवर सही कर गॅरेंटर म्हटलं तर आपण गपचूप करतो. का आपल्याला एक म्हणजे भीड असते, भावाला नाही कसं म्हणणार, नातेवाईकाला नाही कसं म्हणणार, ही भीड असते. पण मराठीमध्ये जी म्हण आहे ना ती खरी आहे, भीड भिकेची बहीण, हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला ही भीड तुम्हाला भिकेला लावू शकते. आणि हे मी कशावर सांगतो, हे माझ्याकडे मी अनुभवातून सांगतो. माझ्या इकडे 2 क्लायंट काउन्सिलिंगसाठी माझ्याकडे 2 माणसं आली होती. त्याच्यातल्या एकाने जवळजवळ त्याच्या मुलांनी 2 कोटी रुपयाची गॅरंटी घेतली होती. आणि जेव्हा ज्या माणसाने EMI भरणं बंद केलं तर अचानक याच्यावर धाड आली बँकेची आणि शेवटी याला 2 कोटी भरायला लावले बँकेने. त्याच्यासाठी बिचाऱ्या वडिलांना त्याच्याकडे असलेले प्लॉट्स विकायला लागले आणि 2 कोटी उभे करायला लागले. आता त्याच्याकडे नशिबाने प्लॉट तरी होते, नाही तर काय झालं असतं विचार करा तुम्ही. त्याची सगळी मालमत्ता जप्त केली असती. अशी गंभीर परिस्थिती निर्माण होती, लक्षात ठेवायचं. माझा अजून एक मित्र आहे, त्याच्यावर पण हाच प्रसंग आला. त्याच्या पगारातनं पैसे कापायला सुरुवात केली, कारण त्याच्या कंपनीने त्याचं सॅलरी सर्टिफिकेट दिलं होतं आणि त्यांनी कंपनीला सांगितलं होतं की तुम्ही कापाल म्हणून पैसे याच्यात, आणि त्याच्या पगारातनं पैसे कापायला लागले. पण याचं गांभीर्य आहे ना कोणाला कळत नाही. सगळेजण काय करतात, कोणी विचारलं गॅरेंटर आहे ना, आपण गॅरेंटर म्हणून राहायचं म्हणजे सही करायला काय मोठं आहे म्हणून लोक सही करतात. पण आता या सगळ्या अनुभवानं एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणी गॅरेंटर म्हणून सही करताना खूप विचार करून करा. तो लोन कशासाठी घेतोय, तो लोन भरण्यासाठी त्याची कॅपेबिलिटी आहे का. कारण कधी कधी आपल्याला माहित असतं की हा कधी त्याच्यातनं बाहेर येणार नाही, हा लोन घेतोय पण ह्याच्यातनं बाहेर येणं कठीण आहे. तेव्हा आपण ते आपल्या अंगावर जबाबदारी घेणं म्हणजे आपण ते पैसे आपल्याला भरायला लागणार याच्याबद्दल नक्की लक्षात ठेवा. समजलं ना. मग तुम्ही म्हणणार काय असं करायचंच नाही का, मग लोकांनी लोन कशी घ्यायची, गॅरेंटर कोण राहिलं नाही तर कसं. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला जर भीड असेल किंवा कोणासाठी तुम्हाला गॅरेंटर राहायची गरज असेल तर किती अमाऊंटची गॅरंटी ठेवायची हे पण तुम्ही विचार केला पाहिजे. आता माझ्याकडे समजा 10 कोटी आहेत तर 10-20 लाखावर मी गॅरंटी राहू शकतो, 50 लाखावर राहू शकतो. काय होईल जास्तीत जास्त 50 लाख जातील, मॅक्झिमम काय होऊ शकतो 50 लाख जातील. तरी माझ्याकडे 10 कोटी आहेत, बरोबर की नाही. पण माझ्याकडेच आहे 10 लाख आणि तुम्ही 10 लाखावर गॅरंटी राहिला तर तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच ना. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की किती अमाऊंटची आपण गॅरंटी घ्यायची. पहिल्यांदा गॅरेंटर राहायचं की नाही हा पहिला विचार करा. उठल्या सुटल्या कोणासाठीही गॅरेंटर राहू नका. जो माणूस आपल्या ओळखीचा नाही, त्याचा बिझनेस काय माहीत नाहीये, त्याच्याकडे कसली प्रॉपर्टी आहे काही माहीत नाही आपल्याला, अशा लोकांच्या बद्दल गॅरेंटर राहूच नका. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा आहे की राहायचंच झालं, कधी कधी आपल्या नातेवाईक पुढे आपल्याला काय चालत नाही, आपला मेवणा असेल, आपला भाऊ असेल तर कधी कधी आपल्याला मदत करायला लागते. तर किती अमाऊंटची गॅरंटी आपण राहायचं याचा तुम्ही थोडासा विचार करा आणि तेवढ्या त्याची तुम्ही गॅरंटी राहा. असं जर केलं ना तर तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. म्हणून लोन घेताना पण आपली कॅपेबिलिटी बघूनच लोन घेतलं पाहिजे. लोक लोन सुद्धा भरपूर घेतात आणि मग प्रॉब्लेम मध्ये सापडतात, कळलं ना. त्यामुळे हमी पत्र गॅरंटी गॅरेंटर करताना खूप विचार केला पाहिजे. सहजासहजी सहज सही करू नका. ते ॲग्रीमेंट पूर्ण वाचा. आपल्याला सवय काय असते माहिती, आपण ॲग्रीमेंट वाचतच नाही. कुठे सही करा म्हणतो तिथे आपण सही करतो. त्यांना सांगायचं कोणी गॅरेंटर म्हटल्यानंतर मला हे जरा वाचू दे, तुमच्या चार्टर्ड अकाउंटंटला तुमच्या लिगल ॲडवायझरला दाखवा की त्याच्यामध्ये आणि कुठले क्लॉज नाहीत की आपण त्याच्यातनं प्रॉब्लेम मध्ये सापडू. ह्या एपिसोड म्हणून मी एवढंच सांगतो की गॅरेंटर म्हणून राहताना पहिल्या गोष्ट राहूच नका. राहण्याची जर पाळी आली तर किती
अमाऊंटला गॅरंटर राहायचं हे तुम्हीच ठरवा, कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार.